महाराष्ट्रातल्या प्रत्येक मल्हार मावळ्याला, प्रत्येक अहिल्या माईच्या लेकीला हा निर्वाणीचा जय मल्हार. धनगर एसटी आरक्षणाचा प्रश्न हा आमच्या जीवन मरणाचा, जिव्हाळ्याचा प्रश्न गेल्या कित्येक दशकांपासून सातत्यानं आम्ही लढतोय. ही आमच्या अस्तित्वाची लढाई आहे, लेकरा बाळांच्या भविष्याची लढाई आहे. त्याच्यापेक्षा मोठी म्हणजे आमच्या स्वाभिमानाची लढाई आहे. आंदोलन झाली, इतिहास भरपूर झाला, सांगणं भरपूर झालं. 21 जानेवारीला आम्ही आंदोलन पुकारलं. मी याच्यामुळे सांगतोय आता की तुम्हाला जोपर्यंत कळत नाही की आमचा स्वाभिमान दुखावला गेलाय, स्वाभिमानाला दिवचलं, तोपर्यंत तुम्ही हलक्यात घेता सगळं. 16 जानेवारी 17 जानेवारी सगळ्या घटनाक्रम आपल्या समोर आहे. 21 जानेवारीला राज्यभरात पोलिसांनी नाकाबंदी केली, धरपकड केली, मुंबईत लोक आले तरी अटक केली. एवढं सगळं करून हे आझाद मैदान भरलं होतं. आणि मला एक गोष्ट म्हणजे मी जे आकलन करतो ते बरोबर आहे. ज्यावेळेस आम्ही पोलीस प्रशासनाकडे परवानगी मागायला गेलो, मी त्यावेळेस पोलीस प्रशासनाला सुद्धा हे सांगितलं होतं. कारण मला माहिती आहे धनगर कसे आहेत. तर धनगराला येडं म्हणल्याशिवाय त्याच्या अंगात नाही येत. विजय भाऊ, मी आपण काय सांगितलं, विजय भाऊ साक्षीदार आहे, नाना भाऊ आहे, आनंद भाऊ बनसोडे, सगळी मंडळी येते. मी त्या दिवशी पोलिसांना सांगितलं होतं की साहेब तुम्ही परवानगी जर दिली तर थोडशेच लोक येतील, परवानगी नाही दिली तर किती येतील, भरपूर येतील. आणि जर मागच्या वेळेस सारखं अटक करायचं नाटक केलं तर मग रेकॉर्ड तुटतील सगळे. मला असं वाटतं पोलिसांनी या आंदोलनाला, सरकारनं आंदोलनाला परमिशन देऊन जरा चूक केली एक प्रकारे. का विजय भाऊ? हरकत नाही. परवानगी मागताना आपण एक शब्द दिला होता पोलिसांना. मी आज सकाळीच एक गोष्ट बोललो, मी उपोषण करायला इथं आलो नव्हतो. मला असं वाटलं होतं सरकार सोबत 13 तारखेला सविस्तर चर्चा झाली. चर्चा काय आत्ताच झाली असं नाही, याच्या अगोदरही झाली होती. काही वेळेस चर्चा झाली. जालन्याला उपोषणाला बसलो तेव्हा चर्चा, पंढरपूरला उपोषणाला बसलो तेव्हा चर्चा. ज्या ज्या ठिकाणी महाराष्ट्रात उपोषण आंदोलन झाली असतील त्यावेळी चर्चा झाल्या. असं वाटलं होतं हा प्रश्न 16 तारखेला सुटेल. 16 गेली, 17 गेली, आजची 18 जाण्यात जमा आहे. आपण परवानगी घेताना पोलीस प्रशासनाला एक शब्द दिला होता की 16 तारखेला संध्याकाळपर्यंत सरकारच्या वतीनं हा डायलॉग संपला पाहिजे, ठोस निर्णय झाला पाहिजे. फडणवीस साहेब 2014ला मुख्यमंत्री होण्या अगोदर ज्या ताकदीनं, ज्या आपुलकीनं धनगरांशी बोलत होते, त्याच आपुलकीनं आजही बोलतात की आम्ही आमच्या शब्दावर ठाम आहोत. आता आम्ही सुद्धा नम्रपणे पण ठणकावून सांगितलं फडणवीस साहेबांना, आणि आता सुद्धा सगळ्यांना ठणकावून सांगतो की आम्ही सुद्धा आमच्या शब्दावर आता ठाम आहे. तुम्ही तुमच्या शब्दावर ठाम राहा. तुम्ही जोपर्यंत धनगर एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीचा निर्णय घेत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठत नाही. मी सांगितलं इथून एकतर निर्णय घेऊन जाऊ, नाही तर आमची डेड बॉडी महाराष्ट्रात जाईल. आम्ही आंदोलन करतोय नियमामध्ये, आम्ही दररोज नियम फॉलो करतोय. सकाळी 9 वाजता येतो, 6 वाजता जातो. आता या ठिकाणी आपले प्रतिनिधी परवानगी मागण्यासाठी पोलीस स्टेशनला गेले होते. पोलीस प्रशासनानं स्पष्ट शब्दात सांगितलं परवानगी मिळणार नाही. आता मी माझ्या शब्दावर ठाम आहे की मी इथून रिकाम्या हातानं जाणार नाही. तुम्ही जितके लोक इथं आले, तुमची काय भावना आहे? काय करायचं? 6 वाजता जायचं का बाहेर ग्राउंडच्या?
हा, मग हे तर पोलीस येतील, पकडतील, लाठीचार्ज करतील, फारच गोंधळ झाला तर गोळीबार करतील, गुन्हे दाखल करतील. किती लोक जेलमध्ये जायला भितात जेलमध्ये जायला किती लोक भितात. कोणाची तयारी जायची? हा, नाही म्हणजे माझा निर्णय पक्का आहे. मी फक्त ठरवलं होतं की मी मुंबई सोडणार नाही. कारण परवानगी मिळाली, आपण कंटिन्यू आंदोलन करत राहू. माझा जीव गेला तर सगळे साक्षीदार इथं. मी सकाळचं पाणी पण नाही पिलेलो आज, आणि अन्नाचा कण, हे सगळे शब्द खोटा आहे, सगळे साक्षीदार आहे. तुम्हाला तरी खरं वाटतं का खोटं वाटतं इथं बसलेले आहे? विजय भाऊ, खाल्ला एखादा अन्नाचा कण? तुम्ही तर 15 तारखेला 16 तारखेला बी आपण जेवण करले का सांगा? उपोषण करताना बी जेवण करून नाही बसलो. कारण मला माहिती आहे, मी जर प्रामाणिक असलो तर हे लोक प्रामाणिकपणे साथ देतील. मी ह्याच प्रामाणिकपणानं जीव जाईपर्यंत आंदोलन करायला तयार आहे. मी मंडपाच्या बाहेर जायला तयार आहे. तुमचं काय म्हणणं आहे सांगा आता. मग मी पण ती अट ठेवली होती पोलीस प्रशासनाला की परवानगी दिली तरच हे ग्राउंड सोडत, परवानगी नाही दिली सोडणार नाही. मग आता बसायचं, एकही जण जाणार नाही. आता महाराष्ट्रातल्या ज्या धनगराला वाटतं की आंदोलन आमच्या लेकरा बाळांच्या कल्याणाचं आहे आणि प्रामाणिकपणे चाललंय, तर काही मॅनेजमेंट नाही. मी आता हे निगेटिव्ह बोलायचंच नव्हतं, पण आज शेवटचं बोलतो विजय भाऊ, याच्या नंतर बोलणार नाही. एक वाक्य बोलतो मी, 1 मिनिट, एक वाक्य बोलतो मी, की जे लोक म्हणत होते की आमच्या मागे हे होय, आमच्या मागे ते होय, ही ताकद आहे, ती ताकद आहे. नाना भाऊ, आमच्या मागे जर ताकद असती तर या मुंबईमध्ये पाय ठेवायला जागा राहिली नसती माणसाची. आणि काही लोक म्हणले मॅनेजमेंट झाली, मीटिंग लावली तर मॅनेजमेंट झाली. अरे मग मॅनेजमेंट झाली असती तर आम्ही जीव द्यायला बसलो नसतो. त्याच्यामुळे आता जे म्हणतात त्याला सोडून देऊ आपण. पण ज्याला विश्वास आहे की हे आंदोलन धनगराच्या फायद्याचं आहे, प्रामाणिकपणे चाललं, त्या प्रत्येक धनगरानं मुंबईकडे निघायचं. आता घरी नाही. आता गुढीपाडवा मी म्हणलं होतं घरी काळ्या गुड्या उभारा. जे लोक घरी आहेत त्यांनी घरी काळ्या गुड्या उभारा. पण जे धनगर मुंबईच्या दिशेनं सगळ्यांना काळे झेंडे, एका हातात पिवळा झेंडा, एका हातात काळा झेंडा. सरकारनं संध्याकाळी 6 पर्यंत निर्णय केला तर पिवळा झेंडा फडकवून विजयाची गुढी लावायची, आणि नाही दिला तर काळा झेंडा. मला अटक केली. मी अटक केल्यावरही माझं आमरण उपोषण चालू राहणार आहे. मी माझ्या शब्दावर ठाम आहे. मी मुंबईच्या बाहेर जाणार नाही. पोलीसवाले मला अटक करतील, पोलीस स्टेशन मध्ये नेतील, हॉस्पिटल नेतील, कुठं न्यायचं तिथं नेतील. मी घरी जाणार नाही. आता धनगरांनी ठरवायचं, तुम्हाला घरात राहायचं का मुंबईत यायचं. चाल दे रे. आपली भूमिका मांडली. आता आमची आज सभापती आणि सगळे बरोबर तिसरा दिवस आपल्या आम्हाला उपेश होतोय. अगदी पाणी सोडून ते काहीच नसते. आज सकाळपासून पाणी सुद्धा परंतु म्हणून राज्य सरकार प्रशासन हे तितक्या गंभीरतेने घेत नाही. आणि आपल्याची जे घरी बसले असतील तरी कार्यक्रम सजीव घरी बसले, त्यांना वाटतंय त्यांच्यासाठी मी एक मागणी करतो. बाबा एक मागणी करतो, इथं पोलीस प्रशासनाचे काही लोक असतील आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आत्ताची आत्ता लगेच ताबडतोब उपोषण करतात उपक्रमावर त्यांची तपासणी करा, त्यांची साखर तपासा, त्यांचा रक्तदाब तपासा, त्यांना ज्या ज्या चाचण्या करायच्या तुम्ही करा. मग तुम्हाला कळेल उपोषण काय चालू. काय सांगतोय ते प्रत्येकाला कळायला पाहिजे. हा माणूस आपल्यासाठी मरायला तयार झाला. माझी मागणी आता आत्ताच्या आत्ता पोलीस प्रशासनाने काय डॉक्टर ऑफिसर काय कोणाला बोलायचं त्यांना बोलून द्या आणि तपासण्या करा. रोजचा रिपोर्ट हा लाईव्ह करायचं नाही.
तर दादा आपण ज्या पद्धतीने केंद्राप्रमाणे काही रिपोर्ट लाईव्ह केले त्या पद्धतीने लाईव्ह रिपोर्ट करायची. कारण मी आज जरा बहुधा समजून बघितलं, सांगून बघितलं हे उपोषण ठरवायचं. पण ऐकलेला माणूस तुम्हाला पण माहिती माणूस काय. तर माझी मागणी आता केंद्र सरकारने सुरुवात करायला बरोबर. तर या पोलीस आताची आजचा हे मेडिकल ऑफिसर डॉक्टर जे बोलायचे त्या तपासण्या लाईव्ह झाल्या पाहिजे. त्याचा रिपोर्ट पोलीस प्रशासनाला राज्य सरकारला आणि आपल्याही समाज बांधवला ते लाईव्ह केला पाहिजे अशी माझी समन्वय समिती साहेबांची मागणी आहे. आणि बरेच त्यांची परवानगी घेऊन एक दुसऱ्या विषय मी सांगतो. आपल्यातील काही संघटनेचे पदाधिकारी माझे माझे आमदार खासदार जे जे नेते असतील तुम्हाला अजूनही कालव्यांना त्यांना येत नसेल की भाऊ याच्याशी बोलले नाही त्याच्याशी बोलले नाही ते नेत्याशी राहिला असेल. त्यांनी पहिल्या दिवशीपासून सगळ्यांची डोकं टिकून माफी मागितली. बघितलं असं नाही डोकं टिकून माफी मागितली. का तू माफी मी माझ्यासाठी कधीच मागणार नाही. परंतु हा समाजात होणार आहे आणि समाजाच्यासाठी किती लोकांच्या पुढे सुधारा कधी तयार आहे. लोकांच्या पुढे ते आपले त्यामुळे ज्या ज्या वागायला लागते ज्या ज्या प्रत्येक नेत्याला मानणार आहे त्यांनी यावा. फेसबुक काय व्हॉट्सअप लाईव्ह करावं. त्या नेत्याचा फोन लावा. तो फोन उपोषण करते दीपकराव बोराडे यांना द्या आणि ते बोलणार नसले मग समाजाने ठरवायचं. परंतु मग कोणी आंदोलनात सहभागी घ्यायचं कोणी व्हायचं नाही हा ज्याचा नकाश असतो. परंतु हा समाजाचा लढाई ते व्यासपीठ समाजाचे 10 रुपयापासून तर 1000 रुपयापर्यंत घेतलेल्या पैशातून आपण ते व्यासपीठावर बसलोय. त्यामुळे हे व्यासपीठ कोणा एकाचं नाही. हे दीपकराव बोराडे यांचं नाही. हे त्यांच्याबरोबर काम करणाऱ्यांचं नाही. हे व्यासपीठ संपूर्ण 3.5 कोटी धनगर समाजाच्या बापाचे व्यासपीठ आहे. त्यामुळे हे व्यासपीठावर येण्याचं सगळ्यांना अधिकार आहे. आणि कोणी जर उचला बोलला असेल त्यांना माझी परत हात धरून विनंती आहे. आम्ही सुद्धा उपोषण करते गणेश केस करीत होते. अरे दादा आपण सगळ्याच्या पाया पडू त्यांच्या विनंती करू तुम्ही सगळेजण या लढ्यात सहभागी व्हा. कारण हा शेवटचा लढा राहील. कारण कधी तुम्ही जर आले तर हा माणूस मरायला तयार झाला. परंतु याच्या मरणाचं हे मरण समाजाच्या कामाला द्या. हे उगाच वाया घालू नका अशी माझी विनंती आहे. थांबतो. जय हिंद जय मल्हार.